या पूर्ण प्रवासात फक्त एक शिकले, द मोर वी गिव्ह व्हॅल्यू टू आवर प्रॉडक्ट, द मोर वर्ल्ड विल गिव्ह व्हॅल्यू टू आवर प्रॉडक्ट. एंटरप्रेन्योरशिप मजाक नाही आहे. 12 वर्ष झाले आहेत, ना ब्रेक घेतलाय, ना झोप घेतली आहे, ना असं झालंय की ओ माय गॉडनेस आय एम टायर्ड, लेट मी सिट फॉर अ मिनिट. नो, इट इज नॉट पॉसिबल फॉर अ एंटरप्रेन्योर. इट इज नॉट इझी. मला ना असंच लागतं असे ॲटिट्यूड देता येत नाही. खूप साऱ्या गोष्टींवर कंट्रोल करावा लागतो, खूप साऱ्या गोष्टी अंडरस्टँड कराव्या लागतात, लाईंड अप कराव्या लागतात, ॲक्शनेबल लिहावे लागतात, रिस्पॉन्सिबिलिटी घ्यावी लागते, चेकलिस्ट बनवाव्या लागतात, लोकांना समजून सांगावं लागतं, या चेकलिस्टवर येणाऱ्या पैशाची रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन ते एक्झिक्यूट करावं लागतं. एक्झिक्युशन झाल्यानंतर सस्टेनेबिलिटीमध्ये न्यावं लागतं. सस्टेनेबिलिटी नेल्यानंतर लोक तुम्हाला प्रॉफिट लॉस बॅलन्स शीट सगळं विचारतात. तुम्ही ॲज अ एंटरप्रेन्योर फक्त एंटरप्रेन्योर नसता, तुम्ही सीए, तुम्ही एक्झिक्युटर, तुम्ही वेटर, तुम्ही सर्व्हिसवाले लोक, तुम्ही शेफ, तुम्ही सगळं असता. आणि हे सगळं करत असताना एक स्त्री ही घरातली आई असते, बायको असते, सून असते, जाऊ असते, बहीण असते, मैत्रीण असते, आणखीन काय काय असते असते ना. घर डिस्टर्ब करायचं नसतं. प्रेसिडेंट जरी झाली तरी घराकडे तुला लक्ष द्यावं लागेल हे आजीनी सांगितलं.